नमस्ते, ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। या नित्य वार्षिक गणेश व्रतासंबंधी अजून काही प्रश्न विचारले जातात, अजून काही शंका असतात, त्याच्या दुसऱ्या भागामध्ये आपण विचार करू। या गणेश व्रतामध्ये आपण ज्यावेळी मूर्ती आणत असतो, अर्थात गणेश स्थापना करण्यासाठी, त्यावेळी ही मूर्ती आपण 7-8 दिवस अगोदर सुद्धा आणून ठेवू शकतो। ही गणेश मूर्ती आणल्यानंतर जोपर्यंत आपण त्याची प्राणप्रतिष्ठा करत नाही तोपर्यंत त्यामध्ये काही विघ्न आले, त्या मूर्तीचे काही अवयव दुखावले गेले तर आपण ती मूर्ती बदलावी व दुसरी स्थापन करावी, काही दोष नसतो। अर्थात त्या गणेश मूर्तीची, पार्थिव गणेशाची प्राणप्रतिष्ठा करेपर्यंत कोणताही दोष नसतो व विसर्जन झाल्यानंतर सुद्धा, विसर्जनाचा अक्षता त्या मूर्तीवर गेल्यानंतर सुद्धा त्या मूर्तीमध्ये काही अवयव दुखावल्यास अथवा त्या मूर्तीचे काही अवयवाची पडझड झाल्यास अथवा ती मूर्ती भग्न झाल्यास कोणताही दोष नसतो। अर्थात विसर्जनाच्या अक्षता त्या मूर्तीवर अर्पण केल्यानंतर सुद्धा मूर्ती हलवल्यानंतर ती मूर्ती भग्न झाल्यास किंवा मूर्तीचा अवयव एखादा दुखावला गेल्यास सुद्धा कोणत्याही प्रकारचा दोष नसतो। कोणत्याही प्रकारे त्यावेळी घाबरून जाऊ नये, यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नसतो। व त्यांनी स्थापना केल्यानंतर सुद्धा जर अशा प्रकारे त्या मूर्तीमध्ये काही आपल्याला भंग झालेली मूर्ती किंवा भग्न झालेली मूर्ती आपल्याला जाणवल्यास आपण ओम गम गणपतये नमः या मंत्राचा 1000 जप करावा, अर्थात विष्णू सहस्त्रनाम या मंत्राचा सुद्धा जप करावा व गणेशाची प्रार्थना करावी। आपल्याकडून काही चुका झाली असेल त्याची क्षमायाचना करावी व लगेच ती मूर्ती आपण विसर्जन करावी। अशी जर गणेश स्थापना झाल्यानंतर आपल्याला आढळून आल्यास आपण त्या गणेश मूर्तीचे आपण विसर्जन करावे व गुरुपुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली अद्भुत दर्शन शांती विधी करावा। त्याचप्रमाणे या गणेश व्रतामध्ये आपल्याला पार्थिव गणेशाचे पूजन करणे आवश्यक असते। त्यामुळे पार्थिव गणेशाची मूर्ती कशा प्रकारची असावी, अर्थात मातीची गणपतीची मूर्ती तसेच शाडूच्या मातीच्या गणपतीची मूर्ती सुद्धा आपण गणेश उत्सवामध्ये स्थापन करू शकतो। बऱ्याच वेळा आपण या गणेश उत्सवामध्ये पाहतो की मूर्ती स्थापन करताना प्रत्येक वर्षी काही कुटुंबामध्ये मोठी मूर्ती स्थापन करण्याचा परंपरा असते। अशा अंधश्रद्धायुक्त कल्पनांना आपण वाव देऊ नये, अर्थात पर्यावरणाचाही विचार करावा। अर्थात शास्त्रीय पद्धतीने जर याचा विचार केला तर जास्तीत जास्त 1 फुटाची ही मूर्ती असणे आवश्यक आहे, मातीची मूर्ती। त्याची विसर्जनही आपण व्यवस्थित करू शकतो। प्राचीन इतिहासामध्ये या गणेश मूर्ती संबंधी, गणेश स्थापनेसंबंधी असाही उल्लेख सापडतो की प्राचीन काली हे गणेश देवतेचे पूजन अर्थात शेतातील माती घेऊन शेतातच गणपती तयार केला जायचा व बांधावर याची स्थापना केली जायची। त्यांना बांधावर, शेताच्या बांधावर याचे पूजन केले जायचे, स्थापना केली जायची, याचे पूजन केले जायचे व त्याच संध्याकाळी अथवा दुसऱ्या दिवशी दुपारी या गणेश देवतेचे विसर्जन शेतामध्येच केले जायचे। अशा प्रकारे सुद्धा या गणेश व्रतासंबंधी उल्लेख ग्रंथात सापडतात। त्याचप्रमाणे आपण पहिलेच आपल्या लक्षात येईल की अजून सुद्धा बऱ्याच गावामध्ये कुंभार अथवा विकण्यासाठी गोनोबा म्हणून छोटा गणपती गणेश स्थापनेच्या वेळेस दिला जातो। अर्थात हा गणोबाच मानाचा गणपती, अर्थात या गणोबाला मानाचा गणपती अशी संबोधले जाते। अर्थात याच गणोबाची खऱ्या अर्थाने स्थापना होणे व त्याचे विधियुक्त पूजन होणे आवश्यक असते। अर्थात याच गणेश मूर्तीची स्थापना करणे शास्त्रसंमत आहे। अर्थात आपल्याला जर मोठी मूर्ती हवी असेल तर शोसाठी आपण मोठी मूर्ती गणेश स्थापना करू शकतो, परंतु व प्रत्येक वर्षी त्या मूर्तीची स्थापना प्राणप्रतिष्ठा न करता ती फक्त शोसाठी ठेवणे व प्रत्येक वर्षी ती मूर्ती शोसाठी ठेवणे व नंतर ती मूर्ती बाजूला काढून ठेवणे व वर्षाने परत तीच मूर्ती शोसाठी गणपतीमध्ये ठेवायला काही हरकत नाही। व छोटासा गणोबा जो असतो मातीचा गणपती, अर्थात तो 6 इंचाचा जास्तीत जास्त असतो, छोटा असतो, अर्थात अंगठ्यापेक्षा मोठा असतो तो व जास्तीत जास्त 1 टिचभर असतो व अंगठ्यापेक्षा मोठा असतो तो। असा गणोबा आपण स्थापन करणे शास्त्राला अनुसरून आहे। त्याच गणपतीची उपासना करणे, त्याची प्राणप्रतिष्ठा करणे, त्याची विधियुक्त स्थापना करणे प्राणप्रतिष्ठा करून व त्याचे विसर्जन करणे उचित आहे। अजून सुद्धा काही गावामध्ये या गणोबाची छोटा गणपती मानाचा गणपती म्हणून स्थापना केली जाते व मोठा गणपती शोसाठी ठेवला जातो। अर्थात हे शास्त्रसंमत आहे, परंतु काळानुसार या प्रथा बदलत जातात। आताच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण जास्तीत जास्त 1 फुटा शाडूच्या मातीची मूर्ती अथवा
शेतातील मातीच्या बनवलेली गणेशाची मूर्ती जास्तीत जास्त 1 फुटापर्यंत 1 फुटाच्या आतलीच मूर्ती आपण स्थापन करू शकतो व आपल्या परंपरेप्रमाणे विसर्जन करू शकतो. अर्थात पर्यावरणासही हे अनुकूल आहे. शास्त्राप्रमाणे जर ही मूर्ती असेल मातीची अथवा शाडूच्या मातीची तर आपण या मूर्तीचे विसर्जनही चांगल्या प्रकारे करू शकतो. त्याचप्रमाणे हल्ली प्लॅस्टर ऑफ पॅरिस तसेच कागदाच्या लगद्याच्या गणेश मूर्ती तयार केल्या जातात. अशा मूर्ती स्थापन करणे शास्त्रसंमत नसते. त्याचप्रमाणे ही मूर्ती बनवत असताना कमीत कमी रासायनिक रंग प्राणिज पदार्थ वापरणे आवश्यक आहे. अर्थात पर्यावरणाचा ऱ्हास न होण्यासाठी व आरोग्यदृष्ट्या आपल्याला त्याचे शुभफल मिळण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. त्यानंतर आपण ही भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जी गणेश मूर्ती स्थापन करतो आपण ती कशा स्वरूपात असावी याविषयी चर्चा करू. आपण बाजारात पाहतो की वेगवेगळ्या प्रकारे गणेश मूर्ती अर्थात तांडव करत असताना रुद्र रूप धारण केलेली, तसेच शंकर पार्वतीच्या मांडीवर असलेली गणेश मूर्ती, मोरावर बसलेली, तसेच साप धारण केलेली, तसेच गरुडावर बसलेली, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती गणेश संत स्वरूपात गणेश मूर्ती आपल्याला बाजारात अवेलेबल असतात. परंतु अशा मूर्ती स्थापन करणे शास्त्रसंमत नसते. अर्थात कशा प्रकारची गणेश मूर्ती आपण कशा प्रकारची गणेश मूर्ती आपण स्थापन करावी तर त्या मूर्तीचा आकार जास्तीत जास्त 1 फुटापर्यंत असावा, 1 फुटाच्या आतलीच असावी. त्याचप्रमाणे ती मूर्ती 4 हाताची असावी. अर्थात 1 हातामध्ये पाश धारण केले, 1 हातामध्ये अंकुश धारण केले, 1 हात आशीर्वाद देण्यासाठी, तसे अर्थात 1 हात आपण प्रसादही ठेवू शकतो. अशी मूर्ती आपण गणेश स्थापनेसाठी स्थापन करावी. तसेच 1 दंत, त्याचप्रमाणे 1 दात असलेली, तसेच शुभ्र रंगाची, तसेच शेंदुरी रंगाची गणेश मूर्ती आपण स्थापन करावी. शांत सात्विक स्वरूपाची, ज्या गणेश मूर्तीचे डोळे सात्विक असतील तसेच डोळ्यातील भाव आनंदी असतील अशा गणेश मूर्तीची आपण प्राणप्रतिष्ठा करावी. त्याचप्रमाणे त्या मूर्तीच्या खाली गणेशाची वाहन मूषक असावी, उंदीर असावा. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला अशा मूर्तीची आपण प्राणप्रतिष्ठा करावी. तसेच या मूर्तीचे विसर्जन आपण पाण्यामध्ये विरघळेल अशा प्रकारे कोणत्याही पाण्यामध्ये, तलावामध्ये, नदीमध्ये, विहिरीमध्ये करू शकतो, ज्या अर्थी ती मूर्ती पाण्यामध्ये विरघळून जाईल. अथवा पर्याय नसेल तर शेतामध्ये अथवा घराच्या बागेमध्ये, तसेच तुळशी वृंदावनामध्ये सुद्धा आपण या गणेश मूर्तीचे विसर्जन करू शकतो. त्याचप्रमाणे जर एखाद्या कुटुंबामध्ये सोहेर असेल, सुतक असेल तर अशा वेळी सुद्धा आपण हे गणेश व्रत त्या वर्षी खंड पडला तरी चालेल, परंतु अशा वेळी सोहेर असेल, सुतक असेल तर अशा वेळी गणेश स्थापना करू नये. त्याचप्रमाणे घरामध्ये गणेश मूर्ती स्थापन झाल्यानंतर जर अचानक एखादे सुतक आले तर अशा वेळी सुद्धा आपण घरातील ब्रह्मचारी मुलांकडून किंवा आपल्या शेजारच्या नातेवाईकांकडून, आपल्या मित्रवर्गाकडून, तसेच गुरुजींकडून विधियुक्त पद्धतीने आपल्या गणेशाचे लवकरात लवकर विसर्जन करावे. अशा प्रकारे मी आपल्याला या गणेश व्रतासंबंधी माझ्या माहितीप्रमाणे काही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या नित्य वार्षिक पार्थिव गणेश व्रतासंबंधी काही शंका असतील तर आपण मला कमेंटमध्ये विचारा व आपल्याला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कळवा. त्याचप्रमाणे आपल्याला ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी विषयी मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या 9764 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.